सर्वांना नमस्कार. मी ऋतुश्री होळे आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काही शब्द बोलण्यासाठी इथे उभी आहे. मित्रांनो, आपल्या इतिहासात एक असा राजा होऊन गेला ज्याने गुलामगिरी मान्य केली नाही आणि स्वराज्याचे स्वप्न पाहिले. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या आई जिजाऊनी त्यांना धैर्य, प्रामाणिकपणा आणि धर्मनिष्ठेचे संस्कार दिले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा मोठा संकल्प केला आणि अनेक अडचणींना मात देऊन तो पूर्ण केला. त्यांनी गनिमी काव्याची रणनीती वापरून अनेक गडकिल्ले जिंकले. त्यांच्या राज्यात सर्व धर्मांना समान आदर होता. स्त्रियांचा सन्मान आणि प्रजेला न्याय देणे हे त्यांच्या राज्यकारभाराचे मुख्य वैशिष्ट्य होते. म्हणूनच त्यांना रयतेचा राजा असे म्हटले जाते. आजकालच्या पिढीने शिवाजी महाराजांकडून धैर्य, प्रामाणिकपणा आणि देशप्रेम शिकले पाहिजे. आपणही अशा मोठ्या स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. या शब्दात मी माझे संपवते. जय भवानी, जय शिवाजी.